अशी ही चमचमीत अशी सोड्याची भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा। तुम्हीही पुन्हा करून खाताल व ज्यांना कोणाला सोडे आवडत नाही तर त्यांना ही भाजी खाल्ल्यानंतर सोडे आवडायला लागतील, तर याची गॅरंटी मी देते। तर चला तर मग आपल्या छान अशा रेसिपीला व चमचमीत अशा रेसिपीला सुरुवात करूया। करायला अगदी साधी सोपी आहे। सोडे इथे मी स्वच्छ असे निवडून घेतलेले आहेत व हे मोठे सोडे आहेत। तुमच्याकडे बारीक असतील तरी काही हरकत नाही। तर ते पाण्यामध्ये 20 ते 25 मिनिटं भिजत ठेवायचे आहेत। भिजल्यानंतर छान असे त्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याचा आपल्या भाजी करताना वास येणार नाही। तर मी ही स्वच्छ धुवून घेणार आहे। इथे मी 2 कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहेत। कढईमध्ये तेल टाकून छान असे भाजून घ्यायचे। मीठ टाकायचं म्हणजे पटकन आपला कांदा लाल भाजला जातो। कांदा भाजला की त्यामध्येच थोडंसं पुन्हा तेल टाकून त्यामध्ये हिरवं वाटण केलेलं आहे। तर खोबरं, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट असं एकत्र छान असं याचं हिरवं वाटण तयार करून घेतलेलं आहे। तेही परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकून टोमॅटो ही गाळ होईपर्यंत शिजवून घ्यायचा। त्यामध्ये थोडीशी हळद, धने पावडर, मिरची पावडर व घरचा कांदा लसूण मसाला आहे तर तो घेऊन छान असं आता आपल्याला हे पूर्ण मिश्रण गाळ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तर टोमॅटोमुळे पटकन असं आपलं मिश्रण शिजलं जातं, तर मसाला करपू नये यासाठी अगदी थोडंसं गरम पाणी इथं मी ओतून घेतलेलं आहे व पुन्हा हे मिश्रण छान असं एकजीव होईल असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर ते सोडेही टाकलेले आहेत व मिक्स करून घ्यायचे। सर्व मसाला लागला की त्यानंतर यामध्ये पाणी ओतून छान असे शिजण्यासाठी ठेवायचे। तर अगदी झटपट तयार होणारी ही रस्सा भाजी आहे, पण खायलाही खूप छान असे लागते। ज्यांना कोणाला सोडे आवडत नव्हते ते नक्कीच आवडीने खातील। तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहू, कशी झाली ते मला सांगायला विसरू नका। चला तर मग भेटूया छान अशा एका आपल्या नवीन रेसिपी व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।